नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे। आज भव्य दिव्य असं वडकी येथे हिंद केसरी मैदान पार पडतंय। तर या मैदानामध्ये संपूर्ण गट पार पडले आणि गट पार पडल्यानंतर सेमी निघाली आणि सेमीमध्ये निघताना प्रत्येकाला एक धाकधूक होती आणि मथुर कुठल्या गटात निघणार आणि बकासूर कुठल्या गटात निघणार आणि जे व्हायचं तेच झालं आणि बकासूर आणि मथुर पहिल्या सेमीतच निघाले। आणि आत्ताची महत्त्वाची एक अपडेट आली ते म्हणजे आपला बकासूर सेमी क्रमांक 1 मध्ये पळणार नाही। त्याचं नेमकं कारण काय आहे याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर पाठीमागे जे एक मुलाखत झाली होती त्या मुलाखतीमध्ये देखील झाली होती ज्यावेळेस मथुर आणि रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि आमचा बकासूर ज्यावेळेस एकत्र येईल त्यावेळेस सेमीमध्ये असेल गटाला असेल आम्ही एकत्र येईल त्यावेळेस आम्ही गाडी पळवणार नाही, आम्हाला जास्त ट्रोल केलं जातं अशी माहिती देखील जे बकासूर बैलाचे मालक आहेत मोहिल शेठ असतील नंतर जे संतोष मामा असतील यांनी स्वतः सांगितले होते की आम्ही गाडी फायनलला पळवणार नाही। पण ही अद्याप माहिती आलेली नाही। ते बकासूर पाहायला गेलं तर आपला सेमी क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 9 वरती लागला होता आणि आपला रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि त्याच्यासोबत चिमण्या शाकीरभाई यांचा चिमण्या तो लागला होता सेमी क्रमांक 1 तास क्रमांक 5 वरती। अतिशय डोळ्याचे पारणे फेडणारी लढत होणार होती पण काही कारणास्तव बकासूर किंवा त्यांचाच घरचा साज आहे महाराज नवीन खरेदी त्यांचे ती त्यांच्या पायाला थोडीशी दुखापत झाल्यामुळे आपला सर्वांचा दशमिन केसरी बकासूर सेमी क्रमांक 1 मध्ये पळणार नाही अशी माहिती देखील आता सध्या समोर येत आहे। जे समालोचन करतात जे सुनील मोरे सरकार असतील रणजित बनसोडे असेल यांनी ज्यावेळेस त्यांनी माहिती देखील दिलेली आहे त्यामुळं जे मथुर विरुद्ध बकासूर ही सेमी डोळ्याची पारणी फेडणारी सेमी होणार होती ती आपल्याला पाहायला मिळत आहे। खरंच अद्याप आता बकासूरला नेमकी दुखापत झाली की महाराजला दुखापत झाले हे अद्याप स्पष्ट झालं नसतं। त्यांच्या घरचा साजापैकी कोणत्या तरी एका नंदीला दुखापत झाले त्यामुळं संतोष मामा असतील मोहिल शेठ असतील त्यांनी स्वतः सांगितले की बकासूर फायनलला पळणार आहे अशी माहिती देखील आता समोर येत आहे। मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।